शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गोदा आरती तसेच श्री काळाराम मंदिरात श्री काळारामाची आरती करण्यात आली। अयोध्यातील श्रीराम मंदिरात श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा वर्ष पूर्ण झाल्याने शिवसेनेच्या वतीने नाशिक शहरात श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिक मधील श्री काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली। तर गंगा गोदावरी घाटावर गोदा आरती करण्यात आली। यावेळी भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर, नरेंद्र दराडे, राजू लवटे, दिगंबर नाडे, प्रवीण तिदमे, भागवत आरोटे तसेच शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबीएस न्यूज साठी अमर सोळंके, नाशिक। आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी याच तारखेला याच दिवशी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी पार पडला। आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे साक्षीदार होतो। आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण पाहताय की राम मंदिर जेव्हा बनत होतं, जेव्हा एका झोपडीमध्ये होतं, तेव्हापासून नाशिककर जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी उत्सव व्हायचे, कार्यक्रम व्हायचे, मोठी संख्येने त्या ठिकाणी जायचे। रेल्वे बोगीची बोगी बुक करून त्या ठिकाणी जात होते। आणि ज्या दिवशी राम मंदिराचं लोकार्पण झालं त्या दिवशी आदरणीय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो। आणि तो जल्लोष, त्या दिवसाचा जल्लोष आजही साजरा करण्यासाठी नाशिकमधील जे शिवसैनिक वारंवार त्या ठिकाणी जात होते, जे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत होते, सर्व शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाची भावना त्या ठिकाणी होत आहे आणि आज त्या ठिकाणी ओसंडून वाहताना दिसत आहे। खऱ्या अर्थाने 1 वर्ष पूर्ण होतंय। हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। काळाराम मंदिरचं एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी आहे आणि अयोध्या आणि पंचवटी, काळाराम मंदिर, गोदाकाठ हे एक अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं ठिकाण आहे। म्हणून या नाशिकच्या शिवसैनिकांनी ही संकल्पना राबवली। वर्षपूर्तीच्या निमित्ताने हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलाय। चांगला कार्यक्रम आहे, पण या सगळ्या कार्यक्रमात चला लाडकी बहीण योजनेवर आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण। महिलांनी स्वच्छेने पैसे परत करावे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की सरकार कोणाकडूनही पैसे माघारी घेत नाही। महिलांनी स्वतःहून पैसे परत केले आहेत। त्या म्हणाल्या, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महिलांनी अर्ज देऊन पैसे परत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। लग्न करून परदेशी जाणे, 4 चाकी वाहन असणे, सरकारी नोकरी मिळणे यामुळे काही महिला योजनेसाठी पात्र राहिल्या नाहीत। जानेवारी महिन्याचा पहिला हप्ता 26 जानेवारीला असेल। योजना बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही। महिलांनी स्वच्छेने पैसे परत केले असून दररोज 5 ते 10 अर्ज येतात। आतापर्यंत 3500 ते 4500 अर्ज प्राप्त झाले आहेत। लाडकी बहीण ही एकमेव योजना नाही जिथे लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते। सर्व योजनांमध्ये ही प्रक्रिया होत आहे। पालकमंत्री पदावरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आदिती तटकरे म्हणाल्या, माझ्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी योगदान दिले आहे, त्यामुळे महायुतीचे नाव खराब होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे। लोकांनी मला निवडून दिले आहे, यात घराणेशाहीचा प्रश्न येतो कुठे? इच्छा व्यक्त करणे गैर नाही, पण त्याची पद्धत योग्य असावी। नाशिक आणि कोल्हापूर मध्येही अशा प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत।
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. हा जाहीरनामा 5 वर्षासाठी आहे आणि कोणतेही आश्वासन पूर्ण होण्याचा प्रश्न नाही. बघूयात यावेळी नेमकं आदिती तटकरे काय म्हणालात ते. निर्णय घेतलेले आहेत म्हणजे काही ना काही कारणं त्या संदर्भातली आहेत आणि महायुतीमध्ये आपण आहोत तर सगळ्यांचं काही समाधान होऊ शकत नसतं. शेवटी कुठं ना कुठं तरी ॲडजस्टमेंट करूनच, जसं संसार चालवत असताना सुद्धा नवरा बायकोला ॲडजस्ट करूनच तो चालवावा लागत असतो, तसं महायुतीमध्ये सुद्धा काही ना काही ॲडजस्टमेंट्स आपल्याला कराव्याच लागत असतात. माझी स्वतःची भूमिका आहे की पालकमंत्रीपद हा एक भाग झाला. हा मंत्रिपदातल्या किंवा महायुतीच्या संबंध कामकाजामधला एक घटक आहे. हे काही संपूर्ण महायुतीच्या सरकारचं कामकाज नाहीये. त्याच्यामुळे आज मंत्री म्हणून मी महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करते. 2 वर्ष मी जिल्ह्याची पालकमंत्री नव्हती. मी त्या संदर्भातली कधी मागणी किंवा कधी त्या संदर्भातली माझ्याकडनं कधी हेही झालं नाही. उदय सामंत साहेब आमचे पालकमंत्री होते. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम करत होतो. चांगल्या पद्धतीनं काम करत होतो. कधी त्या संदर्भातली एक छोटीशीही तक्रार ही 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आलीही नाही. त्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीनं आमचा जिल्हा सांभाळला. आम्हाला सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. आत्ता 5 वर्षाच्यासाठी आम्ही काम करत आहोत. मी मंत्री म्हणून काम करते. भरत शेठ मंत्री आहेत. तिथं पलीकडे योगेश कदमजी असतील, उदय सामंत साहेब आहेत, पलीकडे नितेश राणेजी आहेत. त्यामुळे हा एक भाग झाला. पण मंत्री म्हणून कोकणाला पहिल्यांदाच 5 मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोकण आपण किती विकासात्मक दृष्टीने पुढे घेऊन जातो, माझ्या दृष्टिकोनातून हा मुद्दा जास्ती महत्त्वपूर्ण आहे. आपण जर आपापसात मतभेद आणि भानगडी करूनच जर लोकांपुढे ती उदाहरणं ठेवत राहिलो तर जनता ही आपल्याला त्या पद्धतीनं त्यांना काही ह्या अशा पद्धतीच्या काही कुरघोड्या प्रत्येक वेळेला आवडत नसतात. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातनं अलिप्त राहतो. आम्ही ज्या राजकीय संस्कृतीतून येतो हे मला अशा पद्धतीची काही शिकवण नाही की मी त्याच्या संदर्भात येऊन प्रसारमाध्यमांमध्ये बोलावं. त्यामुळे माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे की जे काही त्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. रायगडमध्ये जशा पद्धतीने आंदोलन झाले, महामार्ग रोखले गेले, तुमच्यावरती जशा पद्धतीने टीका टिप्पणी झाली, जी भाषा वापरली गेली, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मी आपल्याला म्हटलं की कोणाची इच्छा असणं ह्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा वावगं नाही. पण ती इच्छा व्यक्त करत असताना आपण कशा पद्धतीनं करतो हे प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्याकडे बघणारा दृष्टिकोन असतो. त्यांचा तसा असेल, माझा तसा नाहीये. हा इतकाच फरक आहे, बाकी काही नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये तुम्ही देणार म्हणजे हां. अशा पद्धतीचा तुमच्या घटक पक्षांमधल्या लोकांचा हे होता दावा होता ही निवडणुकीच्या दरम्यान. अजून हालचाल काहीच दिसत नाही आणि देशमुखांना सवाल उपस्थित केलाय. नाही, एक तर कसं आहे की विरोधकांनी नेहमी या योजनेवर टीकाच केलेली आहे. त्याच्यामुळे मी विरोधक काय त्याच्या संदर्भात बोलतायत. आम्ही ज्या वेळेला 1500 द्यायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणत होते की राज्याच्या तिजोरीवर याचा किती मोठा परिणाम होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, महिलांना त्याचा लाभ मिळणारच नाही. पण त्यांनी त्यांचा जाहीरनामा करताना महिलांना 3000 देणार असं घोषित केलं होतं. ते कुठनं देणार होते आम्हाला माहीत नाही. जर 1500नीच तिजोरीवर जर इतका मोठा परिणाम झाला असेल तर. आमची महायुतीची सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आमचं एक हे आहे की लाडकी बहीण योजना ही माझ्या माता भगिनींसाठी, गरजू महिलांसाठी चालू राहिली पाहिजे. हे आमचं प्रथम प्राधान्य आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली त्यावेळेला पहिल्याच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आम्ही आमच्या जाहीरनामा हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतो. तर त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे, आम्ही काही त्याच्यात खोटं आश्वासन दिलेलं नाहीये. जे जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं ज्या गोष्टी, हा 2100चा एक भाग झाला, पण या व्यतिरिक्त सुद्धा जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन हे आम्ही त्या वेळेला एकंदर जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही निश्चितपणाने करू. पण एकही आश्वासन आम्ही पडू देणार नाही किंवा ते खोटं ठरू देणार नाही असा शब्द हा तिने राज्याच्या जनतेला दिलेला आहे. थँक्यू. मी अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख केला नाही. मी आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं की विरोधक ही टीका करत होते की 1500ची योजना ही कशी राज्याला खपाट्याला नेणारी आहे. आम्ही कधी त्या संदर्भातलं एकही वक्तव्य केलं नाही. कारण ज्या वेळेला कुठलीही योजना हे एखादं सरकार आणत असतं त्यावेळेला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून, आर्थिक सहित सगळ्या बाजूंनी विचार करून त्या संदर्भातली जी काही घोषणा आहे ती केली जात असते. आजही जानेवारी महिन्याचा लाभ ज्या वेळेला आम्ही देतोय त्यावेळेला 8 दिवस आधी
आमच्याकडे जवळपास 3,600 कोटीपेक्षा अधिकचा निधी हा अर्थ विभागाकडून BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. जळगावच्या रेल्वे दुर्घटनेमध्ये 12 प्रवाशांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जळगाव आणि पाचोरा दरम्यान पुष्पक एक्सप्रेसच्या काही डब्यांना आग लागल्याची अफवा उडाली. त्यामुळे पुष्पक एक्सप्रेस मध्ये असलेल्या नागरिकांनी एक्सप्रेस मधून खाली उड्या मारल्या. दुसऱ्या बाजूने कर्नाटका एक्सप्रेस येत होती. त्या कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली प्रवासी आल्यामुळे 12 प्रवाशांचा जीव गमावला आहे. यापैकी काही प्रवाशांची ओळख पटली आहे, तर त्यांच्या नातेवाईकांची DNA तपासणी करून ओळख पटकावण्यात येणार असल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. और हमारे जो अधिकारी हैं वो जो स्थानिक तहसील लेवल के अधिकारी, बिकॉज ये जो घटना स्थल है पाचोरा जो शहर है वहाँ से 15 किलोमीटर के डिस्टेंस पर है, वहाँ उसकी दूरी पर है. तो वहाँ पे हमारे जो सब डिविजनल मैजिस्ट्रेट हैं, तहसीलदार हैं और मेडिकल्स की टीम है, पुलिस की टीम है, वो सारे लोग घटनास्थल पे बिल्कुल 15 मिनट 10 मिनट के अंदर ये पहुँचे थे. एम्बुलेंस अबाउट 9 मिनट के अंदर पहली एम्बुलेंस पहुँची थी और इमीडिएटली उनको मतलब आइडेंटिफाई करके जो लोग जीवित हैं उनको इमीडिएटली मेडिकल रिलीफ जगह पर मेडिकल रिलीफ देने की भी काम शुरू की गई. 3 हॉस्पिटल्स जिसमें हमारा ग्रामीण रुग्णालय, एक प्राइवेट हॉस्पिटल और ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेज, वहाँ को एक्टिवेट किया गया, जिसमें ब्लड के सारे ब्लड उपलब्ध करके ली गई. डॉक्टरों को, सर्जन्स और ऑर्थोपेडिक के डॉक्टरों को इमीडिएटली बुलाया गया. इंडियन मेडिकल एसोसिएशन के जो प्राइवेट डॉक्टर्स हैं उनको भी उनकी सर्विसेज को भी लिया गया और इमीडिएटली सारी इसमें काम की गई. रेलवे विभाग के साथ क्लोज कोऑर्डिनेशन में काम की गई. रेलवे विभाग के दो जो रिलीफ वैन्स हैं उनको मनमाड और भुसावल की तरफ दोनों दिशा से भेजी गई और इमीडिएटली उसमें जो भी रिलीफ रेलवे की तरफ से भी और उनके क्लोज कोऑर्डिनेशन में हमने किया. 6:20 तक सारे बॉडीज़ को वहाँ से शिफ्ट कर दिया गया था. इंजर्ड को हॉस्पिटल पहुँचा दिया गया था और 6:20 में रेलवे विभाग के मान्यता के बाद वहाँ से उन्होंने दोनों डायरेक्शन में ट्रेन की सेवा वापस शुरू की. दोनों ट्रेन जो हैं अपने अपने दिशा में निकली आगे और उसके बाद वहाँ पर अभी हमने 20 जो हमारे पुलिस के कर्मचारी हैं और हमारे कुछ मेडिकल के जो पैरामेडिकल कर्मचारी हैं उनको वहाँ पर अभी हमने जगह पे विद लाइट्स वगैरह भी हमने अभी उपलब्ध करके उनको जो घटना स्थल है उसके 2 किलोमीटर के रेडियस में पूरा हम लोग तपास चेक कर रहे हैं कि कोई भी बॉडी पार्ट्स वहाँ पे ना रह जाए और इसको हम लोग आइडेंटिफाई करने की कोशिश कर रहे हैं. परंतु बॉडी पार्ट्स सारे अबाउट 6 साढ़े 6 बजे तक क्लियर कर दिया गया था, 6:20 तक ट्रेन को निकलने के पहले. और यहाँ पर DNA की सैंपल फॉरेंसिक डिपार्टमेंट के माध्यम से यहाँ पर DNA की सैंपल कलेक्ट की जा रही है, पोस्टमार्टम किया जा रहा है. डिज़ास्टर मैनेजमेंट का जो कंट्रोल रूम्स है डिस्ट्रिक्ट लेवल पे भी शुरू की गई थी. इंटर एजेंसी कोऑर्डिनेशन उसके माध्यम से की गई थी. स्टेट लेवल और सेंट्रल जो NDMA का कंट्रोल रूम है उनके भी हम कंटिन्यूस संपर्क में हैं और पूरी सहायता रेलवे विभाग हो, डिज़ास्टर मैनेजमेंट के विभाग हो और बाकी सारे विभाग हो, उनके पूरी सहायता के माध्यम से काम किया जा रहा है. फैमिलीज़ को इन्फॉर्म करने की प्रक्रिया भी शुरू रेलवे के विभाग से की गई है. रेलवे विभाग ने एक हेल्पलाइन नंबर भी दिया है. डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट की तरफ से भी 1077 एक हेल्पलाइन नंबर दिया गया है और एज पर स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर पूरी प्रक्रिया यहाँ पे की जा रही है. सर
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहन चालकांना हेल्मेटचे वाटप पुष्पा स्टाईलने करण्यात आली जनजागृती। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत गोंदिया येथे हेल्मेट वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। या मोटरसायकल हेल्मेट वाटप कार्यक्रमामध्ये मोटरसायकल चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे। जनसामान्यांपर्यंत रस्ता सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते। गोंदिया जिल्ह्यातील वाढत असलेली वाहन संख्या पाहता रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती व्हावी यासाठी मोटरसायकल हेल्मेट वाटप आयोजन करण्यात आले होते। गोंदियाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गोंदिया येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हेल्मेट वाटप सुरुवात करण्यापूर्वी पुष्पा भाऊचे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नाट्यकला प्रदर्शित करण्यात आले। विशेषतः रस्त्यावरून येणाऱ्या बिना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या मोटरसायकल स्वारांना कार्यक्रमाप्रसंगी हेल्मेट वाटप करत हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षिततेबाबत माहितीही देण्यात आली। सिग्नल के आगे रुकेगा, पुष्पा रुक के सलाम जरूर करेगा, क्योंकि जान से बढ़कर कुछ नहीं है। ट्रैफिक नियम का पालन करेगा और सुरक्षित रखेगा। को खाता है बकरा, बकरे को शेर तो पूछो, भूख से कोई ना बचे, भूख से कोई ना बचे। मौत का शेर पे काबू, समय का मौत पे काबू, काली समय को रचे, महाभूख फिर मची। भागे शिकारी किधर, पीछे दौड़े शिकारी उधर, जीता शिकार चिलेगा एक दिन, हारा शिकारी तो। संदेश ऐसा दिया, मैं पुष्पा के अंदाज में संदेश दिया है अपने पब्लिक को, गोंदिया पब्लिक को। पुष्पा झुकेगा नहीं, लेकिन ट्रैफिक सिग्नल का लाइट देख के ज़रूर रुकेगा, क्योंकि जान है तो जहान है, वरना कुछ नहीं है। इसलिए ट्रैफिक सिग्नल का नियम पालो, इसलिए ट्रैफिक सिग्नल का नियम पालो और खुद को और दूसरों को सुरक्षित। पुष्पा भाऊ गाड़ी चलाते समय फ़ोन उठाता नहीं और गाड़ी चलाते समय सीट बांधता है और गाड़ी चलाते समय ड्रिंक नहीं करता है। और रास्ता सुरक्षा जीवन रक्षा। जय हिंद, जय। 36व्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये विशेषतः अपघात जे वाढलेले आहेत त्यामध्ये फक्त दुचाकी, आपल्याकडे जे वाहन संख्या आहे साधारणतः 3,10,000 ही फक्त दुचाकींची संख्या आहे। त्यामुळं जास्तीत जास्त आणि अपघातांची संख्या पाहिली तरी फॅटॅलिटीज देखील दुचाकींच्या जास्त असल्याने मग जास्त लक्ष हे दुचाकी वाहन चालकांकडे देण्यासाठी म्हणून आजचा उपक्रम राबवण्यात आला। त्यामध्ये सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि मग जरी अपघात झाला तरी देखील फॅटॅलिटीज होऊ नयेत, हा त्यामागं उद्देश होता। प्रबोधन तर आपण करतच आहोत, प्रत्येक शाळा कॉलेजेस नागरिकांपर्यंत पोहोचलो आहोत आम्ही रस्ता सुरक्षेद्वारे। उपक्रम विविध अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत तालुकानिहाय जाऊन तिथे, परंतु त्याचबरोबर त्यांना मोफत हेल्मेट वाटप केल्यामुळे ते एक विभागाचे ब्रँड ॲम्बॅसेडर टाईप म्हणून काम करतील। काही त्यामध्ये बरेच मग शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी होते, काही रिक्षा संघटना असतील, वाहतूक संघटना असतील, त्याचे प्रतिनिधी होते आणि सर्वांना एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण हेल्मेट असे एका साधारणतः 150 हेल्मेट आज वाटप केलेलं आहे। त्यामुळे जनसामान्यात तो एक चांगला मेसेज देखील जाईल आणि त्याचबरोबर सर्वांनी हेल्मेट वापरावं। आपल्याद्वारे आवाहन करू इच्छितो की सर्व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा व रस्ता सुरक्षामध्ये वाहतूक नियमांचं पालन करून जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती व अपघातमुक्त गोंदिया करण्यास सहकार्य करावं। रस्ता सुरक्षेमध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस हा विषय तसा थोडासा गंभीर असल्यामुळे थोडंसं हास्य त्यांच्या विविध त्यांनी जे छानपैकी लोकांना डान्स, त्यांच्या अदा, नंतर परत डायलॉग्स
ह्याद्वारे सांगितलेलं लोकांना जास्त भावतं किंवा थोडंसं आवडतं आणि त्यांनी त्या काम केलेलं आहे. त्यामुळंच खूप सारा क्राऊड, मुलं मुली आणि यंग जनरेशन देखील त्यामुळं आलं होतं आणि त्यांचे विशेष आभार. पीक विमा बंद करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न, मनीष जाधव म्हणाले. महायुती सरकारने 1 रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाले, त्याची मदत देण्यात आली नाही. मागील एका वर्षात जिल्ह्यात 342 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता मनीष जाधव यांनी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात महायुतीच्या माध्यमातून 1 रुपयाच्या पीक विम्याचा मोठा गाजावाजा केला गेला. आज हेच महायुती शासन हे 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करण्याच्या विचाराधीन असल्याचं प्रसारमाध्यमातून माहीत झालं. खऱ्या अर्थाने ही पीक विमा कंपनी कधीच शेतकऱ्याच्या हिताची नव्हती. एकदाच रतन खत्रीच्या मटक्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतं, पण या प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर नाही. कारण यामध्ये संगनमताने ही राज्यकर्ती जमात यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर लूट करतात व शेतकऱ्यांना बदनाम करतात. खऱ्या अर्थानं मागील 3-4 वर्षामध्ये आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये कधीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. चालू खरीप हंगामामध्ये 342 शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक विवंचनेमध्ये येऊन नैराश्यात येऊन आपले जीवन संपविले. 1 सप्टेंबर व 2 सप्टेंबरच्या अतिवृष्टीने जिल्ह्यात प्रचंड हाहाकार माजला, मोठं नुकसान झालं. तरीही अद्यापपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वंचित आहे. ही प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नेत्यांच्या व कंपन्यांच्याच हिताची आहे. राज्य शासनाने ही योजना बंद करण्याचा विचाराधीन जो विचार केलेला आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं काही तांत्रिक चुका निर्माण झाल्या असतील किंवा कोणी त्याच्यासाठी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी. पण दुर्दैवाने ही योजना कायमची बंद करण्याचा जो आज षड्यंत्र व पाप हे महायुती शासन करत आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे आणि हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या राज्य शासनाच्या माध्यमातून चाललेलं आहे. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे कंटेनर पलटी झाल्याने घोडबंदर रोडवर झाली वाहतूक कोंडी.
आज शिवस्वराज्य रथयात्रा नांदेडमध्ये दाखल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आता टोकियोमध्ये उभारला जाणार असून आम्ही पुणेकर व सीओ ऑर्गनायझेशन ही संस्था जपानमधील छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी पुढाकार घेत आहे. शिवस्वराज्य यात्रा 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान 12 राज्यातून 8000 किलोमीटर प्रवास करणार आहे. या यात्रेचं आज नांदेडमध्ये आगमन होत असून सायंकाळी 4 ते 5 वाजता नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवस्वराज्य या यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी सातारा येथून दिनांक 15 जानेवारी रोजी छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मूर्तीपूजन करून करण्यात आली. साताऱ्यानंतर कराड, कोल्हापूर, मालवण, निपाणी, चिकोडी, कुरुंदवाड, शिरोळ, मिरज, मंगळवेढा येथे या रथयात्रेचं जोरदार स्वागत करत सोलापूरमध्ये दाखल झाले आहे. आज ही रथयात्रा नांदेडमध्ये आली असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवप्रेमींना दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचं यात्रा संयोजक उत्तमराव मांढरे यांनी सांगितले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा जपान मधील राजधानी टोकियो या ठिकाणी विराजमान होत आहे आणि ह्या पुतळ्याचं पूर्ण भारतभर प्रदर्शन करून हा पुतळा जपानला जाणार आहे असा संदेश मला मिळाल्यानंतर या आयोजकाला मी विनंती केली की हा पुतळा नांदेड या ठिकाणी यावं, नांदेडवासियांना जपानमध्ये होणाऱ्या पुतळ्याचं दर्शन व्हावं. त्यानिमित्त ते रात्री 3 वाजता आले. त्या पुतळ्याचं त्यांनी स्वागत केलं आणि त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था केली. आजचा प्रोग्राम हा शिवाजी महाराजांचा पुतळा गुरुद्वाऱ्यामध्ये नेऊन त्या ठिकाणी त्यांना स्वागत करण्यात येणार आहे. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी 4 ते 6 वाजेपर्यंत पुतळ्याचं दर्शन लोकांना होईल आणि त्या ठिकाणी तिथं कार्यक्रम करून या पुतळ्याची सांगता करून हा पुतळा नागपूरला रवाना होणार आहे. श्री छत्रपती इंडो जपान शिवस्वराज रथयात्रा या यात्रेची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे आणि याची मागची जी कल्पना आहे की जपानमध्ये होणाऱ्या स्मारकामध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर आंध्र, तेलंगणा, MP, मध्य प्रदेश, त्यानंतर UP, उत्तर प्रदेशमध्ये जाईल. त्यानंतर कुरुक्षेत्राला हरियाणा, त्यानंतर पंजाब, त्याच्यानंतर दिल्ली NCR, त्यानंतर राजस्थान नंतर गुजरात मार्गे ही मूर्ती परत मुंबई येथे राजभवन येथे जाणार असून तिथे या यात्रेचा समारोप केला जाणार आहे. संपूर्ण या यात्रेच्या माध्यमातून आम्ही पुणेकर आणि SI ऑर्गनायझेशनचा असा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे की संपूर्ण भारतातील शिवप्रेमींना एकत्र करण्याचा आमचा कुठलाही बाकीचा हेतू नाहीये आणि प्रत्येक शिवप्रेमी या पद्धतीने जर एकत्र झाले तर शिवरायांचं जे महत्व आज बरेच लोकांना माहिती नाहीये किंवा माहिती असूनही नसल्यासारखं दाखवलं जातं, त्याच्यावर एक फोकस आमचा केला जाणार आहे आणि शिवभक्तांना एकत्र करून या माध्यमातून या इंडो जपान प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्हाला एक चांगली संधी मिळाली आणि ती निश्चितच आम्ही हे करून घेतोय. आणि याच्याशिवाय जे भारतात आता सध्या जे भारतामधील प्रत्येक राज्यामध्ये महाराजांची कीर्ती आहेच आहे, पण त्याला थोडासा उजाळा देऊन ती आणखीन कशी जास्त पसरवता येईल किंवा महाराजांचे विचार येणाऱ्या पिढीला कसे पोचवता येतील. कारण हल्लीच्या पिढीला तो प्रॉब्लेम झालेला आहे, काही इतिहासच माहिती नाही मुलांना आपल्या, तर तो इतिहास आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तो वेगवेगळ्या माध्यमातून असेल, रथयात्रा असेल, काही डॉक्युमेंटरीज असतील, काही युट्यूबच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून पुतळ्याचं अनावरण जे आहे ते 8 मार्च रोजी जपानचे राजा त्यांच्या हस्ते या मूर्तीची पूजा करून तिथं अनावरण करण्यात येणार आहे.
BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. ओहाळ नाल्याच्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे शेतमालाची माती होऊन मका पिकाचं नुकसान झालं. म्हणून शेतकरी मक्याच्या ढिगाऱ्यावरच करणार कागदाची व जीवाची होळी. संबंधित कार्यालयात तक्रार पत्र दाखल. चांदवड येथील शेती गट नंबर 199 या गटाच्या लगत ओहाळ नाला असून त्या ठिकाणावरून मला जाण्या येण्यासाठी मला व माझ्या कुटुंबियांना दमदाटीचे व जीवे मारण्याची धमकी देत आहेत. या संदर्भात तहसील कार्यालय, स्थानिक पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून त्यांचा अद्याप कुठलाही मला उपयोग झाला नाही व मला उडवाउडवीचे उत्तर देऊन माझ्या मक्याची अक्षरशः माती झाली आहे. तसेच 18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांच्या तक्रार निवारण कक्षाकडे अर्ज देखील केला असून त्या संदर्भात देखील कुठलाही पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही. माझं नाव अनिश रमण निकम आहे. चांदवड पात्रशंभा येथे आमची एक जागा आहे, शेतजमीन आहे, 199 गट नंबर. तिथे आम्ही मक्याचं पीक केलेलं होतं, पण ते पीक तिथेच आहे सध्या आणि शेजारचे लोक आम्हाला खूप त्रास देत आहे. आम्हाला त्या जागेत जाऊ देत नाही आहे, शिवीगाळ करतात, जीवे मारण्याची धमकी देतात. माझे वडील आता 78 वर्ष त्यांचं वय, शेतकरी, त्यांनाही ते मानसिक त्रास देतात. त्यामुळे तेही आत्महत्या करण्याचं पण आमच्याशी बोलतात की मध्यरात्रीतून कुठे निघून जातात. आम्हाला खूप त्याचं भीती आहे. आम्ही शासनाकडे पोलीस स्टेशनमध्ये भरपूर साऱ्या तक्रारी केल्या, पण त्यांच्यावर अजून काही त्यांनी तोडगा काढलेला नाही. आम्हाला प्लीज याच्यातून न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे. तापी नदीवरून अवैध गौण खनिज वाहतूक करण्याच्या दृष्टीने उभारलेला मातीबांध महसूल विभागाने केला उद्ध्वस्त. चोपडा तालुक्यातील अनवर्दे आणि घाडवेल नदी पात्राजवळ तसेच अमळनेर तालुक्यातील खापरखेडा गंगापूर नदी पात्राजवळ काही व्यक्तींनी अवैध रेती उत्खननासाठी मातीबांध तयार केला होता. तो गेल्या आठवड्यात प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त केला होता, परंतु त्याला शनिवारी रविवारी सुट्टी साधून पुन्हा निर्माण केला होता. नदी पात्रातून अमळनेर व चोपडा तालुक्यातील गावांमध्ये वाहतूक करण्याचा उद्देश होता, परंतु आज चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी व अमळनेर तहसीलदार व त्यांचे मंडळाधिकारी संयुक्तपणे कारवाई करून आज तो पूल पुन्हा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. तसेच दुसरी कारवाईत अकोलखेडा येथे ओव्हरलोड असलेल्या 2 टिप्पर पकडल्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले आहे. जळगावच्या रेल्वे दुर्घटनेसंदर्भात खासदार स्मिता वाघ यांच्या प्रतिक्रिया बघूयात.
गाडी इथं स्लो झाल्यानंतर लोकांनी तिथून म्हणजे बाहेर पडले. ते बाहेर पडल्यानंतर इथं टर्न पॉईंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली. समोरून दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले. इकडच्या साईडची लोक होती ती वाचली आहेत. आता इथं स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येतंय की जवळपास 11 लोक दगावलेली आहेत. 10 लोकांना इंजर्ड म्हणजे त्यांना जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ आता पाचोऱ्याला ऍडमिट त्या ठिकाणी करण्यासाठी सगळे अँब्युलन्स त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत. गाडी कुठली होती? पुष्पक होती आणि दुसरी जी होती ती केके होती. आणि त्यांच्या जे आता जखमींची संख्या काही कळाली? जखमीची संख्या जवळपास 10च्या आसपास आहे आणि 11 लोक गेलेले असतात प्रथम दर्शनी दिसतंय. जे 11 लोक गेले त्यांच्या घराला अजून कुठल्याही प्रकारचं म्हणजे ओळख पटलेली नाही. थँक्यू. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. इगतपुरी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील 23 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण आज निश्चित. इगतपुरी तालुक्यातील सुनिश्चित क्षेत्राबाहेरील 23 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बावरकर यांनी याबाबत दिलेल्या बैठकीत आरक्षण निश्चित केल्याची घोषणा केली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची दाट शक्यता असून 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाच वेळी घोषित करण्याचा अंदाज आहे. बराच काळ प्रशासकीय राजवट असल्याने ग्रामीण भागातील राजकारण अडचणीत सापडले आहे. आता निवडणुका लागण्याची शक्यता वाढल्याने ग्रामीण राजकारणाला गती आली आहे. आज झालेल्या आरक्षण निश्चितीमध्ये अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी कुर्हेगाव, अनुसूचित जातींसाठी मुरंबी, अनुसूचित जमाती श्री वर्गासाठी मुकणे, समनेर, अनुसूचित जमातीसाठी गोंदे दुमाला या ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी नांदुरा वैद्य, शेनीत, जानोरी, नागरिकांचा मागास प्रवर्ग श्री प्रवर्गासाठी साकूर, मालुंजे, पिंपळगाव धाडगा, निनावी, सर्वसाधारण प्रवर्गासाठी बेलगाव, कुर्हे, काननई, भरवीर खुर्द, माणिकखांब, पिंपळगाव डुकरा, वाघोरे आणि सर्वसाधारण श्री प्रवर्गासाठी वाडी वर्हे, गोटी खुर्द, नांदगाव बुद्रुक, पाडळी देशमुख, सांजेगाव ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित झाले आहे. आरक्षण बद्दल झाल्याने काहींना धुमारे फुटले असून काहींची गोची झाली आहे. गावावरील सत्ता कायम ठेवण्यासाठी आजपासून हालचाली गतिमान होणार आहेत. 10 फेब्रुवारीच्या आत निवडणुकांची घोषणा होणार असल्याचं समजताच सरपंच पद आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आपापल्या पॅनल तर्फे फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. यासह कागदपत्रांची जुळवाजुळवी करण्यात येत आहे. सरस 23 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत झाली तर आरक्षण तेच राहील का किंवा काही गावांचं बदललेलं आहे? यामध्ये 5 फेब्रुवारी 2021ला तत्कालीन अध्यासी अधिकारी तत्कालीन प्रांत साहेब यांच्या आदेशानुसार अलहिदा 2020 ते 25 या कालावधीसाठी आरक्षणासाठी सोडत झालेली आहे. तथापि माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच माननीय राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभाग यांच्या निर्देशानुसार ज्या उर्वरित ग्रामपंचायती आहे की ज्यांची मुदत 8 मार्च 25 पर्यंत संपणार आहे अशा 23 ग्रामपंचायती बिगर अनुसूचित क्षेत्रातल्या आहेत. तर त्याची आरक्षणाची सोडत आपण काढलेली आहे. त्याच्यामध्ये फार काही बदल नव्हता, अंशतः बदल आहे. त्याच्यामध्ये साधारणतः SC प्रवर्ग एकूण 2 ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी एक SC महिला, ST प्रवर्गासाठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी एकूण 3 सरपंच पदे राखीव, त्यापैकी 2 महिलांसाठी आहेत. त्यानंतर नामप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 7 ग्रामपंचायतीची पदं सरपंच पद आरक्षित केली आहेत. त्या 7 पैकी 4 पुन्हा नामप्र महिलांसाठी आरक्षित केली आहे. उर्वरित 11 ग्रामपंचायती त्या सर्वसाधारणसाठी शिल्लक राहिलेल्या आहेत.
त्यापैकी 5 ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण महिला या सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. सदर आरक्षणाची सोडत 11 वाजता माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार त्यांनी निश्चित केलेल्या वेळी आणि दिनांका दिवशी आपण पार पाडलेली आहे. सर्व सोडतीची प्रक्रिया ही यशस्वीपणे आणि कायदेशीर पद्धतीने पार पाडलेली आहे. यावर कुणाचंही हरकत किंवा ऑब्जेक्शन नाही. धन्यवाद. माझ्या वडिलांना न्याय लवकर मिळू दे. संतोष देशमुख यांच्या मुलीची विठ्ठलाला प्रार्थना. माझे वडील नेहमी विठ्ठलाची वारी करत होते. त्यांनी कधीही तुझी वारी चुकवली नाही. आज आम्ही त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी तुझ्या दारात आलो आहोत. आज ते आमच्या सोबत नाही. या सरकारला सद्बुद्धी दे की त्याच्या मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी भावनिक साद थेट विठ्ठलाला वैभवी देशमुख यांनी घातली आहे. विठ्ठलाच्या चरणी एकच मागणी आहे की न्यायाला वेळ लागतोय, तू तरी लवकरात लवकर न्याय दे. माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय, त्यांनी कधीही तुझी वारी चुकवली नाहीये. आज ते तुझ्या वारीला नाहीये, त्याच्यामधून आज आम्ही तुझ्या पुढे न्याय मागतोय. तू लवकरात लवकर आम्हाला न्याय दे, एवढीच मागणी करतो. आता न्याय देणारा तो म्हणजे आमचा तर विश्वास सर्वांवर आहे. आम्हाला एकच वाटतं की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. सरकारला सद्बुद्धी द्यावा असं विठ्ठल मागणं आहे. तसंच काहीतरी कर, कारण की सगळं घडवणारा तोच असतो. जसं माझ्या वडिलांची हत्या झाली तसं न्याय देण्यातही तो आमची मदत करेल. तो सरकारला सांगेल, सद्बुद्धी देईल की आम्हाला लवकरात लवकर न्याय दे, एवढीच अपेक्षा करतो. बीड प्रकरणातील एक आरोपी जरी सुटला तर राज्य बंद पाडू, मनोज जरांगे पाटील म्हणाले. खून करणाऱ्या आणि खंडणी करणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलं आहे, त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये. एक जरी आरोपी सुटला तरी देशमुख कुटुंबाच्या जीविताला धोका आहे. न्याय देवता न्याय करेल, आरोपींना फासावर लटकवेल. एवढे मोठे पाप करणारे लोक राज्यासाठी घातक आहेत. काल सीसीटीव्ही मिळाला, यापेक्षा काय पुरावा हवा आहे? खुनातील आणि खंडणीतील आरोपी एकच आहेत. त्यांच्यावर मोक्का दाखल करा आणि सर्वांची नार्को टेस्ट करा. आरोपी फरार झाल्यानंतर त्यांना सांभाळणारे सह आरोपी होणं गरजेचं आहे. गुंडांच्या टोळ्या चालवणाऱ्यांना पाठीशी घालणारा असाल तर हा महाराष्ट्राला कलंक आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे. मुख्यमंत्र्यांना आपलं कुटुंब म्हणून देशमुख कुटुंबाकडे पाहावं लागणार आहे. तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. मी संतोष देशमुख यांना न्याय मागतो तर मी जातीवादी आहे का? वाल्मिक कराडचा पाठीराखा मंत्री आहे, तो सुद्धा आता आत यायला पाहिजे. कोणाकडे फिरू द्यायचं? त्याचं नाव घ्यायचं कारणच ते की ते लोकांना दाखवतच नाहीये, त्याची टोळी तो रस्त्यावर उतरतो, धमक्या द्यायला लावतो. आता धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही, संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलं नाही, तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं काय? आणि पेंड आहे का बाहेर तुला माझोडेपणा प्रत्येक वेळेस सहन करायला? मी एवढ्या सोप्या गोष्टी आहेत कधी राहायच किती करतो टोळी. आम्ही काय आम्हाला फक्त काय सुव्यवस्था बिघडून द्यायचं म्हणून गप्प येत आम्ही. तुला वोट मिळायला आम्हाला वेळ नाही लागणार. आहेतच किती चिमूट घर, पण आम्हाला जातीवादी म्हणणार. कस काय जातीवादी म्हणणार? माणसं आमचे मेले, मोर्चा तू काढतो, जातीवादी आम्ही. आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू ते फोटो व्हायरल होते. जातीवादी आम्ही का तू? जातीवादी कोण? तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरवू शकता? 1884 मराठीचं आरक्षण, गरीबाच्या लेकराला मी न्याय मागतो मराठीचं, म्हणजे जातीवाद आहे का? संतोष भाई देशमुखांचा खून झाला, त्या संतोष भाईंना मी न्याय मागतो, जातीवाद आहे मी न्याय मागतो म्हणजे? BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी
खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. हॅलो, ऑडिओ ठीक आहे. आज नाशिक शहरामध्ये BCCIच्या माध्यमातून रणजी टुर्नामेंट जी आपल्या देशामध्ये घेतली जाते त्याची एक मॅच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तसंच नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकाराने नाशिक शहरामध्ये आज होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची टीम तसंच बरोदाची टीम या दोघांमध्ये टुर्नामेंट तिथं होणार आहे आणि दोन्ही टीम ह्या चांगल्या टीम आहेत. त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे आपल्या सर्वांना इथं बघायला मिळेल. ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची जी आपली टीम आहे त्याचे ते कर्णधार आहेत सिनियर टीमचे व तसंच आपल्या टीममध्ये आपल्या नाशिक असोसिएशनच्या माध्यमातून जी मुलं पुढे आली ज्याच्यामध्ये रामकृष्ण घोष, सत्यजित बच्चाव आणि मुर्तुजा ट्रंकवाला हे 3 प्लेयर आपल्या टीमकडनं आज इथं खेळत आहेत. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट हे आपल्या सर्वांना नाशिकमध्ये बघायला मिळेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे अपेक्स बॉडी मेंबर्स आहेत त्या सगळ्यांच्या पुढाकाराने आपण जर बघितलं तर आपण डिस्ट्रिक्टमधलं क्रिकेट हे वाढावं यासाठी खूप मोठ्या प्रमाणात बदल हे केलेले आहेत. आत्ता या प्रेस कॉन्फरन्ससाठी माझ्याबरोबर सेक्रेटरी कमलेश भाऊ पिसाळ आहेत. तसंच नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सेक्रेटरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतरही सर्व मेंबर्स आज इथं आलेले आहेत. त्यामुळे या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट आज जे इथं होत आहे त्याच्या पाठीमागे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व जे अपेक्स बॉडी मेंबर्स आहेत, डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे. नंबर ऑफ मॅचेस गेल्या 2-2.5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेल्या आहेत. खेळाडूंची संख्या ही सुद्धा 3 ते 4 पट आपण 2.5 वर्षामध्ये वाढवलेली आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला मॅचेस ज्या घेतल्या जातात त्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर नॉर्मल इन्व्हिटेशन मॅचेस तर होतच असतात, पण वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटला आपण टुर्नामेंटसुद्धा तिथं घेत असतो. जसं की T20 हा जो फॉर्मॅट आहे त्याचा वर्ल्ड कपसुद्धा क्रिकेटमध्ये आहे. त्याच्याचबरोबर IPL T20 फॉर्मॅटमध्ये असते. तसं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची MPL ही T20 फॉर्मॅटमध्ये आणि ते सुद्धा MPL आज देशामध्ये रिजनल टुर्नामेंटपैकी लीगपैकी सगळ्यात बेस्ट टुर्नामेंट आज समजली जाते. त्याच्यामधून आपण जर बघितलं तर जे फ्रँचायझी आहेत त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे तिथे आपल्या मुलांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म ते सुद्धा TVवर दिसण्याचं, इंटरनॅशनल स्टेडियमला खेळण्याचं व तसंच एक जे ऑरा असतो, वातावरण असतं ते एक चांगलं असतं आणि सगळ्या ज्या टीम्स आहेत IPLच्या त्याचे सिलेक्टर सुद्धा तिथे उपस्थित असतात. जून महिन्यामध्ये 30 सत्र आपण MPLचं घेत आहोत आणि त्या सत्रामध्ये मुलींचं सुद्धा WMPL आपण जे सुरू करणार आहोत त्याच सत्रामध्ये तिथे घेणार आहोत. त्या मुलींना सुद्धा तिथे एक चांगली संधी मिळेल. आता 50 ओव्हर कॉन्सेप्ट जो आहे, जसं की हजारे ट्रॉफी असते, त्याच्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकाराने
आपण एक कॉर्पोरेट शील्ड टुर्नामेंट सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये मुलांना संधी दिली जाते 50 ओव्हर मॅचेस खेळण्याची. मग एक इन्व्हिटेशन मध्ये त्यांचा परफॉर्मन्स बघितला जातो, सिलेक्शन मॅचेस मध्ये बघितला जातो आणि अशा प्रकारची टुर्नामेंट झाल्यानंतर तिथं सुद्धा तो परफॉर्मन्स बघितला जातो. आता तिसरा जो फॉर्मॅट आहे रणजी, तर रणजी जे 4 डे कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये अपेक्स बॉडीच्या पुढाकाराने आपण लवकरच एक वेगळी टुर्नामेंट तिथं सुरू करणार आहोत. त्यामुळे या तिन्ही टुर्नामेंटमध्ये तिन्ही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मुलांना जास्तीत जास्त संधी मिळून आपण तिथं चांगली क्रीम, चांगले खेळाडू तिथे पुढे आणून तिथं सर्वांना तिथं संधी देणार आहोत. बाकी खूप मोठे बदल आपण असोसिएशन मध्ये केलेले आहेत. बोलायचं झालं तर खूप आपण बोलू शकतो, पण सर्व फॉर्मॅटमध्ये आणि सर्व कॅटेगरीजमध्ये, सिनियर असू द्या, वुमन असू द्या, 19 असू द्या, 16 बॉईज असू द्या, 23 वुमन, याच्यामध्ये आपण क्वालिफाईड फॉर नॉकआउट झालेलो आहोत. चांगला परफॉर्मन्स तिथं आपला झालेला आहे. आणि जे नॅशनल क्रिकेट अकॅडमी असते जी BCCIच्या अंतर्गत येते आणि त्यातून इंडियन प्लेयर्स सिलेक्ट केले जातात. त्याच्यात अंडर 16 मध्ये आपले 3 खेळाडू आहेत. अंडर 19 गर्ल्स मध्ये जो कॅम्प झाला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 7 आहेत. अंडर 19 बॉईज कॅम्प मध्ये आपले आता तिथं 7 खेळाडू आहेत. त्यानंतर हाय परफॉर्मन्स कॅम्प फॉर टार्गेटेड वुमन 2024 मध्ये तिथं 3 होत्या. अंडर 15 ला आहेत 2 आहेत. तर अंडर 23 3 आहेत. त्याच्यानंतर परत हाय परफॉर्मन्स कॅम्प फॉर टार्गेटेड वुमन 24 ला 2 होते. तर म्हणजे नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये सुद्धा आपले खूप प्लेयर्स तिथं सिलेक्ट केले जातात आणि मुलींपैकी 2 खेळाडू आपल्या इंडियन टीममध्ये आहेत आणि मुलांपैकी अंडर 19 मध्ये 3 आणि सिनियरमध्ये 1 अशा पद्धतीने आपण आज तिथं परफॉर्म करत आहोत. बाकी इथं फार डिटेल विषय आहेत असोसिएशनचे, पण त्याला बराच वेळ जाईल. पण आज आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय की नाशिकमध्ये एकतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने याच्यासाठी खूप पुढाकार घेतला आणि त्याला खूप चांगला सपोर्ट हा नाशिक क्रिकेट असोसिएशनने आम्हाला तिथं केलेला आहे. चांगल्या ग्राउंडवर, चांगल्या वातावरणामध्ये हा टुर्नामेंट होत आहे आणि तर बघण्याची पण जी काही संख्या आहे लोकांची ती सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं आहे. त्यामुळे चांगली मॅच चांगल्या ठिकाणी आज होत आहे, त्याचा अभिमान हा आम्हाला सगळ्यांना आहे. दोन्ही टीमच्या कर्णधार व टीम्सला मध्ये बोलले जसे महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री आहेत तर सर्व जिल्ह्यात 3 पालकमंत्री पद दिले पाहिजे. रोहित पवार बोलले आता. मला वाटतं की 3 दिले पाहिजे. जेवढं तुमचं सरकार येईल तेवढं तुम्ही द्या, 3 द्या, 4 द्या. पण तुमचं रोहित पवार यांचं सरकार लवकर येणं दिसत नाही आहे. ठीक आहे, तो थोडासा वाद आहे. वाद म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं की आपण पालकमंत्री व्हावं आणि त्या जिल्ह्याचा विकास करावा हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. वाद वगैरे अजिबात काही नाही आहे. पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचं जे बजेट असतं त्या जिल्ह्याच्या एक्सपेंडिचरसाठी विकासासाठी करायचं असतं आणि पालकमंत्र्याला तो पूर्णपणे अधिकार असतो. त्यामुळं त्यासाठी आग्रह आहे आणि फक्त 2 ठिकाणी फक्त वाद आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब आता आल्यानंतर त्याच्यावरती मार्ग काढतील आणि रायगड आणि नाशिकचा वाद मिटेल अशी मला अपेक्षा आहे.